श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढ निश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य बाबा सांगतात, माझे साधन कमी जास्त प्रमाणात चालू असताना मला रोज बारीक ताप येऊ लागला. माझी सांपत्तिक स्थिती बेताचीच होती, तरी पुष्कळ चांगल्या डॉक्टरांना आणि वैद्यांना प्रकृती दाखविली आणि अनेक प्रकारची औषधे मी घेऊन पाहिली, पण काही केल्या माझा ताप थांबेना. त्यामुळे हळूहळू अशक्तपणा येऊ लागला आणि रक्तक्षयाची सर्व लक्षणे दिसू लागली. आयुष्याच्या मध्यावर येऊन मरण्याची माझी तयारी नसल्याने आपण आत्ताच मेलो तर, या विचाराची मोठी भीती माझ्या मनात भरली. तोच विचार रात्रंदिवस माझ्या मनात घोळू लागला. वास्तविक लहानपणापासून मला मृत्यूचे विलक्षण कुतूहल होते. मेलेला मनुष्य कसा दिसतो हे पाहण्यास लहानपणी चोरून मी स्मशानात आणि कब्रस्थानात जायचो आणि प्रेताची कशी विल्हेवाट लावतात ते अगदी लक्ष देऊन बघायचो. वडील माणसे म्हणायची की स्मशानात भूते दिसतात. ती आपल्याला दिसावी अशी अपेक्षा असून मला दिसली नाहीत व त्यांचे भय पण मला कधी वाटले नाही. परंतु ज्यावेळी स्वतःचा देह थकू लागला आणि त्यावर काही उपाय सापडेना, तेव्हा मात्र मला अत्यंत काळजी लागली. भीती आणि तिची लाडकी कन्या काळजी या दोघींचे खरे स्वरूप तेव्हा प्रत्यक्ष अनुभवाने मला चांगले कळले. आता 1-2 वर्षात आपल्याला मरण येणार आणि येथील सगळे जबरदस्तीने येथेच सोडून जावे लागणार अशी आतून माझी खात्री पटली. त्यामुळे मनाने मी अगदी केविलवाणा झालो. दुसरे महायुद्ध सुरू होऊन माझी नोकरी जेव्हा सुटली, तेव्हा माझ्या पुस्तकी तत्त्वज्ञानाचा कृत्रिम डोलारा आपोआप कोसळला. त्याचप्रमाणे देह थकायला लागून मृत्यू जेव्हा डोळ्यापुढे दिसू लागला, तेव्हा माझ्या जीवाची भयंकर घालमेल होऊ लागली. आपण केव्हा तरी मरणार हे प्रत्येकाला ठाऊक असते, पण तो नको असताना जर मृत्यूची चाहूल लागली तर जीवाची होणारी धडपड प्रत्यक्ष अनुभवल्या वाचून कळायची नाही. जगात दिसणाऱ्या पण अखेर जगातच राहणाऱ्या घरदार, पैसा अडका, मानसन्मान इत्यादी गोष्टीवरून माझे मन बरेच उतरले. श्री सद्गुरू आणि त्यांनी दिलेले भगवंताचे नाम या दोघांशिवाय अंतकाळी इतर कोणी आपल्या उपयोगास येणार नाही हे सत्य मला स्वानुभवाने समजले. आता कसाही प्रसंग आला तरी त्यामध्ये मन शांत ठेवण्यास नामावाचून अन्य उपाय नाही ही संपूर्ण खात्री झाल्याने तेच नाम मी मनापासून घेऊ लागलो. माझ्या नामस्मरणाच्या अभ्यासातील 3ऱ्या पायरीला येथून आरंभ झाला. त्या गोष्टीला आज 25 वर्षे होऊन गेली. अजून मी जिवंत आहे, पण मरणाचे सतत स्मरण राहिले तर नामस्मरण उत्तम चालते हे साधन मार्गातील एक रहस्य मला उकलले. अशक्तपणा आल्यावर नेटाने बसून व आसनमांडी घालून 1-2 तास देखील नामस्मरण करणे मला जमेना. पडून नाम घेण्याची मला सवय नव्हती आणि मला ते प्रशस्त वाटेना. त्यावेळी शवासन करावे अशी सूचना मिळाल्यामुळे मी शवासनावर नामस्मरणाचा अभ्यास आरंभला. तो अभ्यास असा: डोक्याखाली एक अगदी पातळशी उशी घेऊन जमिनीवर एका सतरंजीवर उताणे निजावे. आपले सर्व अवयव म्हणजे हात, पाय, तोंड, डोळे, कान, पोट, पाठ अगदी सैल सोडावे. हातातून, पायातून व इतर सर्व अवयवांतून आपण प्राण खेचून घेत आहोत अशी मनाने भावना करावी. तो प्राण हृदयात गोळा होत आहे असे मनाने मानावे. तेथे शांत, स्वस्थ व मंदगतीने नामस्मरण करावे. या अभ्यासाच्या पहिल्या काळात हातापायातून प्राण खेचल्याची भावना केली की नामस्मरण थांबते आणि चांगली झोप लागते. ते योग्य दिसते, कारण आपल्या शरीराला, मेंदूला आणि मनाला बरेच दिवसांचा थकवा आलेला असतो. तो नाहीसा झाला की मग झोप येत नाही. अभ्यास नियमाने चालू ठेवला तर 1-6 महिन्यात नामाबरोबर आपण आपल्या हृदयात उतरू शकतो. धड झोप नाही, धड जागेपणा नाही अशी काहीतरी मनाची स्थिती होते.
नामस्मरण सूक्ष्म नादात चालते आणि देहाकडे किंचित वेगळेपणाने बघायची युक्ती साधते. नामस्मरणाची सूक्ष्मता जाऊन ते तोंडात आले की उठून बसावे, पण प्राण खेचून घेतल्याने हातपाय एकदम हलवता येत नाहीत. देहाची अशी अवस्था झाली की शवासन साधले असे समजावे. सध्या दर वेळेला 1.5 तास मी शवासन घालू शकतो. मृत्यूच्या वेळी देहाची जशी अवस्था होते तशीच शवासनात होत असल्याने माझी मृत्यूची भीती आपोआप कमी होऊन अखेर नाहीशी झाली. शवासनावर दुसरा एक अभ्यास मी केला, तो पुढे सांगेन. असो. साधक हो, काही वेळा नाम कसे छान जमते तर काही वेळा कितीही प्रयत्न केला तरी ते जमत नाही. आपले नाम न जमण्याचे कारण काय असेल ते परमपूज्य बाबांनी शोधून काढले. ते कारण आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.